तर नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एफ व्ही जी म्हणजे प्राइस ॲक्शनचा सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट, स्मार्ट मनीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंटबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर या यूट्यूब चॅनलला जे आहे ते नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती राहील। तर तुमच्यासमोर निफ्टी बँकचा स्पॉटचा 1 तासाचा हा चार्ट आहे आणि ह्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की इंट्राडेसाठी किंवा स्विंगसाठी तो त्या दिवसासाठी त्या सेशनसाठी तो स्टॉक वरती जाईल किंवा तो स्टॉक जो आहे तो कन्सोलिडेट होईल याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। तर ह्या चार्टपासून सुरुवात करूयात। ह्या चार्टला जर आपण बघितलं तर ह्या चार्टचा जो लो जर आहे तो साधारण 44,750 च्या आसपास आहे। 44,750 पासून जवळजवळ हा स्टॉक एका साईडची रॅली करत 47,250 ते 300 च्या आसपास गेला आणि तिकडनं करेक्ट होत पुन्हा 45,500 च्या आसपास गेला। तिकडनं पुन्हा रॅली करत जो आहे तो वरती गेला आणि त्याने जवळजवळ 48,000 प्लसचा हाय बनवला। मग याच्यामध्ये स्मार्ट मनी नेमकं कशा पद्धतीने काम करतो, वर्क करतो आणि त्याचा आपल्याला काय उपयोग केला गेला पाहिजे की ज्याच्यामुळं आपले जे ट्रेडिंग डिसिजन जे आहेत इंट्राडेसाठी किंवा त्या पर्टिक्युलर स्विंग ट्रेडिंग सेशनसाठी ते परफेक्ट पद्धतीने राहतील, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कळलं पाहिजे। तर चला तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या पॉईंटला त्या गोष्टीला जे डाईव्ह इन करूयात। तर सगळ्यात महत्त्वाचा स्मार्ट मनीचा कन्सेप्ट हा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड रेकग्निशन जे आहे ते कळलं पाहिजे, म्हणजे कुठला ट्रेंड चालू आहे तो आपल्याला सगळ्यात अगोदर महत्त्वाचा पॉईंट इथं कळायला पाहिजे। जर आपण इथं जर बघितलं तर हा एकाच लेवलच्या आसपास कंटिन्युअसली 4 वेळेस किंमत जी आहे 4 वेळेस किंमत एकाच लेवलला टच होताना आपल्याला दिसते आणि त्यानंतर प्राईसचं जो रिसेंट रिजेक्शनचा जो पॉईंट होता त्या रिजेक्शनच्या पॉईंटच्या वरती क्लोज ज्यावेळेस किंमत करते त्यावेळेस आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे की इथे ट्रेंड चेंज होतोय आणि हा जो लो झाला त्याच्यानंतर जे नेक्स्ट जे लो राहिले ते हायर लो ह्या पद्धतीने बदलत आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये जो स्मार्ट मनी चेक करतो, स्मार्ट मनी जो लक्ष देतो तो लास्ट ट्रेंडचा लोअर हायकडे लक्ष देत असतो। म्हणून लास्ट ट्रेंडचा हा जो लोअर हाय आहे त्याच्या आसपास ज्यावेळेस किंमत नंतर येते त्याच्या आसपास कशा पद्धतीने बिहेव करते, कशा पद्धतीने वागते याकडं आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे। या कॅन्डलला जर बघितलं तर ही एक इन्व्हर्टेड हॅमरवाली कॅन्डल म्हणजे वरच्या बाजूने सेलिंगचा प्रेशर असणारी कॅन्डल इथं तयार झाली होती। तर जनरली काही लोकांना म्हणजे इंट्राडेमधल्या किंवा स्विंगवाल्यांना असं वाटलं असेल चला इथं बाय करूयात, त्यांनी बाय केला असेल तर बघा नेक्स्ट कॅन्डलनी काय केलं, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली ते घेऊन गेलं आणि हीच ती वेळ असते, हीच ती लेवल असते की जिथे स्मार्ट मनी जो आहे त्याचा पैसा गुंतवण्याचं काम करतो। स्मार्ट पैसा जो आहे तो तिथं त्याची एंट्री ठेवतो आणि ह्या एंट्रीकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची असते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्मार्ट मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस ज्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो MTF, या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर जसं की किंमत इथं बघा ह्या सेशनला किंवा ह्या टायमिंगच्या कॅन्डलला हायपर्यंत गेली, पण नेक्स्ट कॅन्डलच्या वेळेस जर तुम्ही बघितलं किंमत जी आहे नेक्स्ट दिवशी जी आहे ती 15 फेब्रुवारीच्या आसपास खाली येताना दिसले। नेमकं काय घडलं, काय गोष्टी झाल्या ते आपण इथं लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊयात। तर 1 घंट्याच्या टाईम फ्रेममध्ये आपण ट्रेंडपासून सुरुवात केली, ट्रेंडनंतर आपण ह्या लोअर हायला लक्ष दिलं, या लोअर हायच्या आसपास किंमत आपल्याला जाताना तिथं दिसली। अशा पद्धतीने हा लोअर हाय होता, नो डाऊट इथं सुद्धा एक लोअर हाय होताच, त्याच्या आसपास रिजेक्शन झालंच, पण हा आपल्याला एक अलर्ट सिग्नल होता का तिथं नेमकं प्रोबेबली काय गोष्ट होऊ शकते 14 आणि 15। तर याला आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जाऊ, इथं गो टू डेट म्हणायचं आणि 15 तारखेला नेमकं ॲक्च्युअल काय गोष्ट घडली ती आपण इथे अंडरस्टँड करूयात। तर तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या जर लक्ष जर दिलं मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल की 14 तारखेला किंमत जी ती वरती गेली होती पण टिकू शकली नाही आणि पुन्हा फॉल करत वरती खाली आली। 15 तारखेला तुम्ही बघितलं तर वरती ओपन झाली प्रिवियस डेच्या हायच्या आसपास आणि तिकडनं ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या लोच्या आसपास आपल्याला कॅन्डल येताना दिसली आणि ह्या गोष्टीच्या आसपास का बरं आली, कारण ह्या कॅन्डलच्या वेळेस किंबहुना ह्या कॅन्डलच्या टॉपच्या वेळेस
जे कोणी रिटेल ट्रेडर्सनी त्यांच्या पोझिशन्स बनवलेल्या होत्या त्या पोझिशन ज्या होत्या त्या बाय साईडच्या होत्या आणि त्यांचे स्टॉप लॉस जे आहे ते जनरली या स्विंग पॉईंटच्या खाली किंवा याच्या आसपास ह्या पॉईंटच्या आसपास ठेवलेले होते आणि तुम्ही बघा त्याच लेवलच्या आसपास आपल्याला किंमत जाताना दिसली आणि ह्या लेवलच्या आसपास ज्यावेळेस किंमत जाते म्हणजे हे दुनियादारी तिथे होणारच आहे, परंतु ज्यावेळेस ही दुनियादारी झाली किंमत वरती गेली पुन्हा खाली येऊ राहिली त्या लेवलच्या आसपास आपण बघायचं का की किंमत कॅन्डल इकडे खालच्या बाजूला क्लोज करते का, जर क्लोज करू राहिली तर आपण इथे शॉर्ट सेल केलं गेलं पाहिजे, परंतु जर किंमत मोठी स्पाईक देते आणि क्लोज इकडे वरती करते तर क्लिअरली ही आपल्यासाठी एंट्री पॉईंट असणार आहे। त्या केसमध्ये हा पॉईंट जो आहे तो आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि तिकडनं आपण शांतपणे पेशन्समध्ये आपण आपल्या गोष्टींसाठी कन्सिडर करू शकतो। ज्यावेळेस ह्या कॅन्डलच्या वरती क्लोज होते तर हा आपला तुमचा एंट्री पॉईंट होतो, तुमचा स्टॉप लॉस हा जो रिसेंट स्विंग लो आहे तो होतो आणि त्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त थांबायचं काम करायचं आणि तुम्ही बघू शकता किंमत जी ती 45,800 पासून पुढच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्येच जवळजवळ 47,500च्या आसपास आपल्याला जाताना ती गोष्ट दिसली। हे महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून याचा अर्थ असा आहे का हा एक असा पॉईंट आहे का जिथे खाली हा जो प्रिव्हियस ट्रेंड होता किंमत खाली खाली येत होती त्यावेळेस तिथं प्राइस जी आहे ती लोअर हाय करत होती आणि त्या लोअर हायच्या वरती ब्रेकआउट झाल्यानंतर किमतीने याला रिटेस्ट करणं असं म्हणतो किंवा होणं त्या गोष्टीच्या आसपास गोष्टी होणं म्हणतो आणि त्यानंतर एक स्मार्ट मूव जी होताना दिसते। मग ह्या कॅन्डल्स का झाल्या बरं ह्या 2 कॅन्डल, कारण इथं ज्यांनी कोणी ह्या कॅन्डलच्या आसपास बाय केलं होतं त्यांचे स्टॉप लॉस हंट करण्याकरता ह्या 2 कॅन्डल 1 आणि 2 कॅन्डल झाले आणि त्यांनी इथं त्यांचे स्टॉप लॉस हंट केल्यानंतर आपल्याला किंमत जी आहे एका दिशेमध्ये एका ट्रेंडमध्ये आपल्याला जाताना दिसले आणि हा ट्रेंड एक दिशा ज्यावेळेस आपल्याला लक्षात येते त्यावेळेस नक्कीच आपण जे आहे एक चांगल्या दिशेमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये जे ना काम करताना आपण दिसतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात आला पाहिजे। म्हणून तुम्ही बघा सिंपल या गोष्टीला बॅक टेस्ट करा, त्याच्यानंतर मार्केटचं किंवा निफ्टी बँकचं बिहेवियर बघा, तर इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व केलं इथं तुमची एंट्री जर झाली आहे तर सिम्पली बघा साधारण 5 दिवस 21 तासातच 1557 पॉईंटची 1 डायरेक्शनची जी रॅली जी आहे आपल्याला होताना दिसते आणि हे केव्हा होतं ज्यावेळेस आपल्याला लॉजिक व्यवस्थितरित्या लक्षात येतं की स्मार्ट मनी काय तिथं करण्याचा प्रयत्न करतंय, काय त्याच्या डोक्यात आहे, त्याचबरोबर आपल्याकडं संयम जो आहे तो संयम येतो, त्याचबरोबर आपण जे नियम जे आहेत व्यवस्थितरित्या फॉलो करतो त्यामध्ये आपल्याला कळतं की याच्यामध्ये माझा लॉस किंवा जो धोका जो आहे तो किती आहे, त्या धोक्याला मी अनुषंगाने तिथं माझा ट्रेड प्लॅन करू शकतो। त्याचबरोबर मला कळतं की जर ट्रेड माझ्या दिशेमध्ये चालला तर माझा पोटेन्शियल प्रॉफिट टार्गेट कुठल्या दिशेमध्ये ही सुद्धा लक्षात गोष्ट येऊन जाते आणि रेस्ट जे आहे ते आपल्याला माहीतच आहे, तो इतिहास आहे। बट याचा अर्थ असा आहे ही गोष्ट होऊन गेली, पण याचा अर्थ असा आहे हे जर टेस्ट केला तुम्ही बॅक टेस्ट जर केला याला व्यवस्थितरित्या सिम्युलेट जर केलं हिस्टॉरिकल सिग्नल्स बरोबर त्याच्यावरनं तुम्हाला व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जाईल आणि तुमचा जो कॉन्फिडन्स जो आहे ना मित्रांनो तो कॉन्फिडन्ससुद्धा याच्या माध्यमातून वाढण्याचा प्रयत्न होऊन जाईल। नो डाऊट इथं एक टॉप झाल्यानंतर डबल टॉप किंवा एक लोअर हाय झाल्यानंतर प्राइस जी ती करेक्ट होताना आपल्याला दिसली त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, बट ह्या ट्रेंडला जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवलं तर ह्या ट्रेंडला तुम्ही राईड करू शकता आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीच्या ट्रेडरच्या हिशोबाने ज्या गोष्टी ज्या तुम्ही करू शकता। तर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही विचारू शकता। याबरोबरच तुम्हाला आणखीन काही मार्केटच्या स्टॅटिस्टिक्सबद्दल शिकायचं आहे बोलायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक पाठवलेली त्या लिंकद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। जर तुम्हाला आमच्याबरोबर काही गोष्टी शिकायच्या तर नक्कीच तुम्ही यू आर वेलकम त्याच्याकरता सुद्धा हे करू शकता आणि आपल्या वीकेंडच्या बॅचेस पण असतात आणि त्या माध्यमातून तुम्ही स्टॉक मार्केट जे आहे ते सुद्धा शिकू शकता। त्याकरता तुम्हाला व्हॉट्सअपला जे आहे आमच्याबरोबर कनेक्ट करावं लागेल। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलवरती नवीन असताल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांबरोबर आपल्या पाहुण्या रावळ्यांबरोबर ह्या चॅनलला जो आहे शेअर करून अधिकाधिक आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।